34,000 कोटी रुपयाची मदत, पण अडचणीतल्या शेतकऱ्याला मदत करायचा निर्णय घेतल्यामुळे त्या निर्णयाच्या पाठीशी मंत्रिमंडळ, पण राज्याची एकूण आर्थिक क्षमता बघता एवढे पैसे एका वर्षात राज्य ते भरू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्याला जरी आम्ही मोकळं करत असलो तर राज्य त्या संदर्भात बँकांशी चर्चा करून त्याचे योग्य हप्ते पाडून आणि त्या माध्यमातून हे पैसे परत करण्याचं काम करेल. मला असं वाटतं की एक चांगला निर्णय या ठिकाणी झालेला आहे. मी सर्व पक्षाच्या नेत्यांचे मनपूर्वक आभार मानतो. ऐतिहासिक निर्णय लिया है और महाराष्ट्र के किसानों का कर्जा माफ करने का निर्णय लिया है. साथ ही में जो रेगुलर भरने वाले किसान हैं, जिन्होंने कर्जा समय पर चुकता किया है या चुकता कर रहे हैं, ऐसे किसानों को भी प्रोत्साहन के रूप में अनुदान देने का निर्णय महाराष्ट्र सरकार ने लिया है. कुल मिलाकर 89 लाख किसानों को, 89 लाख किसानों को इसमें 34,000 करोड़ का फायदा होगा. जिनका कर्जा है वो पूरा कर्जा हम माफ कर रहे हैं. जो बचे हुए किसान हैं ओवरड्यू, उनके लिए 1.5 लाख तक की ओटीएस की योजना हमने लाई है. देश की सबसे बड़ी किसानों को मदद की योजना आज महाराष्ट्र की सरकारने घोषित की है. देशात इतर ठिकाणी देखील जी कर्जमाफी झालेली आहे, कोणीही प्रॉस्पेक्टिव्ह कर्जमाफी देत नाही. कर्जमाफी म्हणजे पुढच्या वर्षीची कर्जमाफी, जे संपायचंच आहे त्याची कर्जमाफी ही दिली जाऊ शकत नाही. पण याचा फायदा सगळ्यांनाच होतोय. त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात हा फायदा मिळणार. कशामध्ये बदल केलाय म्हणजे ते अतिशय सुटसुटीत केल्यात आता. आणि याच्यामध्ये जे आजी माजी मंत्री, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका सदस्य यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. केंद्र आणि राज्य शासनाचे जे कर्मचारी आहेत किंवा केंद्र आणि राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त करणारे जे आहेत त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही. क्लास 4 वगळलेला आहे. जे व्यापारी किंवा नोंदीत अशा प्रकारचे पुरवठादार आहेत, ज्यांना वॅटचं रजिस्ट्रेशन किंवा वॅटच्या रजिस्ट्रेशनला जे पात्र आहे, म्हणजे 10 लाखापेक्षा जास्त उलाढाल आहे, त्यांना देखील यातनं सोडण्यात आलेलं आहे. आणि इन्कम टॅक्स पे म्हणजे ज्यांचं कृषीपेक्षा वेगळं टॅक्सेबल इन्कम आहे, जे इन्कम टॅक्स भरतात, अशा लोकांना वगळलेलं आहे. बाकी सगळ्या कंडिशन्स काढून टाकले. फक्त शेतकऱ्यांचं समाधान होईल अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतलाय. राजकीय पक्षांशी चर्चा केलेली आहे. याही नंतर काही लोकांना फक्त आंदोलन चालवण्यात इंटरेस्ट असेल तर कदाचित ते चालवतीलही. आणि राज्य सरकारने इतका मोठा निर्णय घेतल्यानंतर मला तर असं वाटतं की आता याला कुठलेही राजकीय स्वरूप न देता सर्वांनी या निर्णयाचं स्वागत. राज्यातल्या 89 लाख शेतकऱ्यांना 34,000 कोटी रुपयाची मदत, पण अडचणीतल्या शेतकऱ्याला मदत करायचा निर्णय घेतल्यामुळे त्या निर्णयाच्या पाठीशी मंत्रिमंडळ, पण राज्याची एकूण आर्थिक क्षमता बघता एवढे पैसे एका वर्षात राज्य ते भरू शकत नाही. चर्चा करून त्याचे योग्य हप्ते पाडून आणि त्या माध्यमातून हे पैसे परत करण्याचं काम करेल. मला असं वाटतं की एक चांगला निर्णय या ठिकाणी झालेला आहे. मी सर्व पक्षाच्या नेत्यांचे मनपूर्वक आभार मानतो. ऐतिहासिक निर्णय लिया है और महाराष्ट्र के किसानों का कर्जा माफ करने का निर्णय लिया है. साथ ही में जो रेगुलर भरने वाले किसान हैं, जिन्होंने कर्जा समय पर चुकता किया है या महाराष्ट्र सरकार ने लिया है, कुल मिलाकर 89 लाख किसानों को, 89 लाख किसानों को इसमें 34,000 करोड़ का फायदा होगा. जिनका कर्जा है वो पूरा कर्जा हम माफ कर रहे हैं. जो बचे हुए किसान हैं ओवरड्यू, उनके लिए 1.5 लाख तक की ओटीएस की योजना हमने लाई है.
देश की सबसे बड़ी किसानों को मदद की योजना आज महाराष्ट्र की सरकार ने घोषित की है। देशात इतर ठिकाणी देखील जी कर्जमाफी झालेली आहे, कोणीही प्रॉस्पेक्टिव्ह कर्जमाफी देत नाही। कर्जमाफी म्हणजे पुढच्या वर्षीची कर्जमाफी, जे संपायचंच आहे त्याची कर्जमाफी। त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात हा फायदा मिळणार। कशांमध्ये बदल केलाय म्हणजे ते अतिशय सुटसुटीत केले आहेत आता, आणि याच्यामध्ये जे आजी माजी मंत्री, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका सदस्य यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। केंद्र आणि राज्य शासनाचे जे कर्मचारी आहेत फायदा मिळणार नाही। क्लास 4 वगळलेला आहे। जे व्यापारी किंवा नोंदीत अशा प्रकारचे पुरवठादार आहेत, ज्यांना वॅटचं रजिस्ट्रेशन किंवा वॅटच्या रजिस्ट्रेशनला जे पात्र आहे, म्हणजे 10 लाखापेक्षा जास्त उलाढाल आहे, त्यांना देखील यातनं सोडण्यात आलेलं आहे। आणि इन्कम टॅक्स पे म्हणजे ज्यांचं कृषीपेक्षा वेगळं टॅक्सेबल इन्कम आहे, जे इन्कम टॅक्स भरतात, अशा लोकांना वगळलेलं आहे। बाकी सगळ्या कंडिशन्स काढून टाकलेल्या। फक्त शेतकऱ्यांचं समाधान होईल अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतलाय। राजकीय पक्षांशी चर्चा केलेली आहे। याही नंतर काही लोकांना फक्त आंदोलन चालवण्यात इंटरेस्ट असेल तर कदाचित ते चालवतीलही। आणि राज्य सरकारने इतका मोठा निर्णय घेतल्यानंतर मला तर असं वाटतं की आता याला कुठलेही राजकीय स्वरूप न देता सर्वांनी या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे। राज्यातल्या 89 लाख शेतकऱ्यांना 34,000 कोटी रुपयाची मदत, पण अडचणीतल्या शेतकऱ्याला मदत करायचा निर्णय घेतल्यामुळे त्या निर्णयाच्या पाठीशी मंत्रिमंडळ, पण राज्याची एकूण आर्थिक क्षमता बघता एवढे पैसे एका वर्षात राज्य काही भरू शकत नाही। त्यामुळे शेतकऱ्याला जरी आम्ही मोकळं करत असलो तर राज्य त्या संदर्भात बँकांशी चर्चा करून त्याचे योग्य हप्ते पाडून आणि त्या माध्यमातून हे पैसे परत करण्याचं काम करेल। मला असं वाटतं की एक चांगला निर्णय या ठिकाणी झालेला आहे। मी सर्व पक्षाच्या नेत्यांचे मनपूर्वक आभार मानतो। ऐतिहासिक निर्णय लिया है और महाराष्ट्र के किसानों का कर्जा माफ करने का निर्णय लिया है। साथ ही में जो रेगुलर भरने वाले किसान हैं, जिन्होंने कर्जा समय पर चुकता किया है या चुकता कर रहे हैं, ऐसे किसानों को भी प्रोत्साहन के रूप में अनुदान देने का निर्णय महाराष्ट्र सरकार ने लिया है। कुल मिलाकर 89 लाख किसानों को, 89 लाख किसानों को इसमें 34,000 करोड़ का फायदा होगा। जिनका कर्जा है वो पूरा कर्जा हम माफ कर रहे हैं। जो बचे हुए किसान हैं ओवरड्यू, उनके लिए 1.5 लाख तक की ओटीएस की योजना हमने लाई है। देश की सबसे बड़ी किसानों को मदद की योजना आज महाराष्ट्र की सरकार ने घोषित की है। देशात इतर ठिकाणी देखील जी कर्जमाफी झालेली आहे, कोणीही प्रॉस्पेक्टिव्ह कर्जमाफी देत नाही। कर्जमाफी म्हणजे पुढच्या वर्षीची कर्जमाफी, जे संपायचंच आहे त्याची कर्जमाफी ही दिली जाऊ शकत नाही। पण याचा फायदा सगळ्यांनाच होतो आहे। त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात हा फायदा मिळणार। कशांमध्ये बदल केलाय म्हणजे ते अतिशय सुटसुटीत केले आहेत आता, आणि याच्यामध्ये जे आजी माजी मंत्री, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका सदस्य यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। केंद्र आणि राज्य शासनाचे जे कर्मचारी आहेत किंवा केंद्र आणि राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त करणारे जे आहेत त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही। क्लास 4 वगळलेला आहे। जे व्यापारी किंवा
नोंदीत अशा प्रकारचे पुरवठादार आहेत ज्यांना वॅटचं रजिस्ट्रेशन किंवा वॅट सोडण्यात आलेलं आहे आणि इन्कम टॅक्स पे म्हणजे ज्यांचं कृषीपेक्षा वेगळं टॅक्सेबल इन्कम आहे, जे इन्कम टॅक्स भरतात अशा लोकांना वगळलेलं आहे. बाकी सगळ्या कंडिशन्स काढून टाकलेल्या. फक्त शेतकऱ्यांचं समाधान होईल अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतलाय. राजकीय पक्षांशी चर्चा केलेली आहे. याही नंतर काही लोकांना फक्त आंदोलन चालवण्यात इंटरेस्ट असेल तर कदाचित ते चालवतीलही. आणि राज्य सरकारने इतका मोठा निर्णय घेतल्यानंतर मला तर असं वाटतं की आता याला कुठलंही राजकीय स्वरूप न देता सर्वांनी या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे. राज्यातल्या 89 लाख शेतकऱ्यांना 34,000 कोटी रुपयाची मदत, पण अडचणीतल्या शेतकऱ्याला मदत करायचा निर्णय घेतल्यामुळे त्या निर्णयाच्या पाठीशी मंत्रिमंडळ, पण राज्याची एकूण आर्थिक क्षमता बघता एवढे पैसे एका वर्षात, त्यामुळे शेतकऱ्याला जरी आम्ही मोकळं करत असलो तर राज्य त्या संदर्भात बँकांशी चर्चा करून त्याचे योग्य हप्ते पाडून आणि त्या माध्यमातून हे पैसे परत करण्याचं काम करेल. मला असं वाटतं की एक चांगला निर्णय या ठिकाणी झालेला आहे. ऐतिहासिक निर्णय लिया है और महाराष्ट्र के किसानों का कर्जा माफ करने का निर्णय लिया है. साथ ही में जो रेगुलर भरने वाले किसान हैं, जिन्होंने कर्जा समय पर चुकता किया है या चुकता कर रहे हैं, ऐसे किसानों को भी प्रोत्साहन के रूप में अनुदान देने का निर्णय महाराष्ट्र सरकार ने लिया है. कुल मिलाकर 89 लाख किसानों को, 89 लाख किसानों को इसमें 34,000 करोड़ का फायदा होगा. जिनका कर्जा है वो पूरा कर्जा हम माफ कर रहे हैं. जो बचे हुए किसान हैं ओवरड्यू, उनके लिए 1.5 लाख तक की ओटीएस की योजना हमने लाई है. देश की सबसे बड़ी किसानों को मदद की योजना आज महाराष्ट्र की सरकार ने घोषित की है. देशात इतर ठिकाणी देखील जी कर्जमाफी झालेली आहे, कोणीही प्रॉस्पेक्टिव्ह कर्जमाफी देत नाही. कर्जमाफी म्हणजे पुढच्या वर्षीची कर्जमाफी, जे संपायचंच आहे त्याची कर्जमाफी ही दिली जाऊ शकत नाही. पण याचा फायदा सगळ्यांनाच होतोय. त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात हा फायदा मिळणार. कशांमध्ये बदल केलाय म्हणजे ते अतिशय सुटसुटीत केल्यात आता. आणि याच्यामध्ये जे आजी माजी मंत्री, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका सदस्य यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. केंद्र आणि राज्य शासनाचे जे कर्मचारी आहेत किंवा केंद्र आणि राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त करणारे जे आहेत त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही. क्लास 4 वगळलेला आहे. जे व्यापारी किंवा नोंदीत अशा प्रकारचे पुरवठादार आहेत ज्यांना वॅटचं रजिस्ट्रेशन किंवा वॅटच्या रजिस्ट्रेशनला जे पात्र आहेत, म्हणजे 10 लाखापेक्षा जास्त उलाढाल आहे, त्यांना देखील यातनं सोडण्यात आलेलं आहे. आणि इन्कम टॅक्स पे म्हणजे ज्यांचं कृषीपेक्षा वेगळं टॅक्सेबल इन्कम आहे, जे इन्कम टॅक्स भरतात अशा लोकांना वगळलेलं आहे. बाकी सगळ्या कंडिशन्स काढून टाकलेल्या. फक्त शेतकऱ्यांचं समाधान होईल अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतलाय. राजकीय पक्षांशी चर्चा केलेली आहे. याही नंतर काही लोकांना फक्त आंदोलन चालवण्यात इंटरेस्ट असेल तर कदाचित ते चालवतीलही. आणि राज्य सरकारने इतका मोठा निर्णय घेतल्यानंतर मला तर असं वाटतं की आता याला कुठलंही राजकीय स्वरूप न देता सर्वांनी या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे. राज्यातल्या 89 लाख शेतकऱ्यांना 34,000 कोटी रुपयाची मदत, पण अडचणीतल्या शेतकऱ्याला मदत करायचा निर्णय घेतल्यामुळे
त्या निर्णयाच्या पाठीशी मंत्रिमंडळ, पण राज्याची एकूण आर्थिक क्षमता बघता एवढे पैसे एका वर्षात राज्य काही भरू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्याला जरी आम्ही मोकळं करत असलो तर राज्य त्या संदर्भात बँकांशी चर्चा करून त्याचे योग्य हप्ते पाडून आणि त्या माध्यमातून हे पैसे परत करण्याचं काम करेल. मला असं वाटतं की एक चांगला निर्णय या ठिकाणी झालेला आहे. मी सर्व पक्षाच्या नेत्यांचे मनपूर्वक आभार मानतो. ऐतिहासिक निर्णय लिया है.